सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बघूया चौथं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर यांची कथा। ओंकारेश्वर कसं स्थित झालं, तिथं देव कसे प्रगट झाले हे आपण थोडक्यात बघूया। तर सुमेरू नावाचा पर्वत हा सगळ्यात उंच होता। तर एकदा काय विंध्याचल पर्वताजवळ नारद मुनी आले आणि त्यांनी सांगितलं की सुमेरू पर्वत हा खूप मोठा आहे। मग तेव्हा विंध्याचल पर्वत म्हणला की माझ्याजवळ तर सगळं आहे, तुम्हाला काय उणीव दिसते, माझ्या पर्वतावर तर सगळं आहे। तर ते म्हणले तुझ्याजवळ सगळं आहे पण उंच तो सुमेरू पर्वत आहे, त्याची खाती देवलोकापर्यंत गेलेली आहे असं नारद मुनी म्हणतात। आणि आता नारद मुनी म्हणतो ना आपण इथं जाऊन म्हणजे काहीतरी पुढं घटित करण्यासाठी ते आधीच जाऊन तिथं समजा आग लावतात, त्यांचं सांगायचं ते काम असते। तर ते तिथं जाऊन विंध्याचल पर्वताला सांगतात आणि मग तो आता गर्व वाटतो त्याला, म्हणजे आता मी लहान आहे असे त्याला हे अपमान वाटतो आणि नंतर तो गर्विष्ठ बनतो। तर त्याला म्हणतात तर मी मोठ्या होण्यासाठी मी काय करू, तो तेव्हा नारद मुनींना विचारतो विंध्याचल। तर नारद मुनी त्याला म्हणतात की तू भगवान शंकराची आराधना कर। मग तो तपश्चर्या करतो महादेवाची, त्याच्या पर्वताच्या तिथंच तपश्चर्या करतो आणि महादेव तेव्हा प्रगट होता त्याच्या तपश्चर्याने। आणि तेव्हा तो वर मागतो की मला सुमेरू पर्वतापेक्षा उंच बनायचंय। तेव्हा महादेव म्हणतात की जर भक्तीमध्ये अहंकार असेल आणि जर तू या गोष्टीनं जर मागत असेल तर ते तुझ्यासाठी योग्य नाही आणि जनकल्याणासाठी पण योग्य नाही। कारण की तू मोठा झाला तर उत्तर दक्षिण हे म्हणजे सूर्याला अडवल्या जाईल आणि त्याचा नाश होत जाईल, ते पुढच्या पिढीसाठी पुढच्या लोकांसाठी ते योग्य नाही। तर तो म्हणतो नाही नाही मला व्हायचंच आहे, मी याच्यासाठीच तुमची आराधना केली आणि तुम्ही माझ्या तपश्चर्येला प्रसन्न पण झालात आणि मला त्यांच्यापेक्षा मोठं बनायचंच। त्याच्या या हट्टामुळे महादेव त्यांना वर देतात की तू ठीक आहे तू मोठा होशील म्हणून वर देतात आणि निघून जातात। तर आता तो विंध्याचल पर्वत खूप मोठा होतो, मग त्याला अहंकार तो वाढतो कारण तो मोठा बनलेला असतो। तर आता याला जर विंध्याचल पर्वत असाच मोठा राहिला तर मग जनकल्याणासाठी हे योग्य नाही, म्हणून महादेव एक युक्ती करतात, म्हणजे ते अगस्त्य ऋषींना बोलवतात आणि त्यांना माहित असते की अगस्त्य ऋषीला विंध्याचल पर्वत फार मानतो, गुरु मानतो, म्हणून ते अगस्त्य ऋषींना त्यांच्याकडे बोलावून घेतात आणि सांगतात की तुम्ही त्याच्याजवळ जा कारण तुम्हाला तो फार मानतो, त्याच्याजवळ जा, ते जेव्हा तो तुम्हाला प्रणाम करेल आणि तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचे म्हणजे तो पर्वत पार करून, तर त्याच्यासाठी तुमचा जेव्हा तो नमस्कार करण्यासाठी झुकेल तेव्हा तुम्ही त्याला म्हणा की मी वापस येईपर्यंत तू असाच थांब, म्हणजे झुकलेलाच थांब। तर त्याच्यानंतर मग तू इकडे येऊच नको। अगस्त्य ऋषींना सांगतात महादेव की तू वापस उत्तरेकडे येऊच नको, तू दक्षिणेकडेच राहा, म्हणजे तो झुकलेलाच राहील, अशी युक्ती महादेव करतात। तर तशा सांगितल्याप्रमाणे अगस्त्य ऋषी तसं करतात, जातात। तर तो वरूनच प्रणाम करत असतो विंध्याचल पर्वत, कारण तो खूप उंच झालेला असतो। तर वरून प्रणाम करतो तर अगस्त्य ऋषी म्हणतात की गुरुला ही वंदन करण्याची ही प्रथा कोणती आहे, ही रीत कोणती आहे, म्हणजे जो प्रणाम स्वीकारतोय तो खाली आहे आणि जो प्रणाम करतोय तो वर आहे, अशी ही उलटी पद्धत कशी। तर ते माफी मागण्यासाठी खाली येतो, लहान बनतो आणि गुरुला नतमस्तक होऊन प्रणाम करतो। मग तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणतात की गुरुला प्रणाम असाच करायचा असतो। मग ते म्हणतात की मी वापस येईपर्यंत आता तू असा झुकलेलाच राहा, मी काही कारणास्तव तिकडं पार करून जाणार आहे, तुझ्या वाढलेल्या याच्याहून मी जाऊ शकलो नसतो, म्हणून तुझं जे पहिलं रूप होतं ते राहू दे, मी जाऊन येईपर्यंत असं सांगतात। आणि त्या विंध्याचल पर्वत तसाच थांबतो झुकलेला आणि अगस्त्य ऋषी ते पार करून तिकडं दुसरीकडे म्हणजे दक्षिणेकडे जातात।
तर इकडं मग नारद मुनी परत येतात विंध्याचल पर्वताकडे आणि त्यांना सांगतात की तू आता काय ते अगस्त्य ऋषी वापस येणार नाहीत, महादेवानीच त्यांना सांगितलं. मग ते म्हणतात असं कसं, तुम्हीच मला सांगितलं होतं की सुमेरू पर्वतापेक्षा उंच व्हायचं असलं तर महादेवाची आराधना कर. मी तसं केलं. पण त्यांना नारद मुनी सांगतात की जर अहंकार तुझ्या मनात वाढत असेल, दुसऱ्याला झुकून जर तुला मोठं व्हायचं असेल तर ते जनकल्याणासाठी तुझ्यासाठी पण योग्य नाहीये. त्याच्यासाठी माणसानं कधी अहंकार करू नये हे दाखवण्यासाठी त्याला झुकवण्यात आलं. मग त्याचा अहंकार नारद मुनीने त्यांना म्हणजे बुद्धी ज्ञान दिलं आणि सांगितलं की हे असं योग्य नाही, अहंकार करू नये, गर्व करू नये आणि दुसऱ्याला कधी खाली लेखू नये. ते त्याची ती मर्यादा होती म्हणून तो तेवढा झाला आणि तुझी ही मर्यादा आहे. म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी आपल्याला केवढं राहायला पाहिजे हे पण बघितलं पाहिजे ना, फक्त आपला अहंकार आपला गर्व नाही बघितला पाहिजे. हे जेव्हा नारद मुनी त्यांना सांगतात समजावून, तेव्हा ते म्हणतात की आता मला प्रायश्चित करायचे. परमेश्वर जेव्हा माझ्याजवळ आले होते दान मागण्यासाठी, मी त्यांना काय दान मागून बसलो की हे गर्वाचं ना अहंकाराचं. तेव्हा ते म्हणतात की तू परत महादेवाची आराधना कर. तर मग परत विंध्याचल पर्वत परत महादेवाची उपासना करते, तप करतो आणि परत महादेव त्याला प्रसन्न होतात त्याच्या भक्तीनं. तेव्हा तो मग झुकलेला असतो मनाभावातून. तेव्हा महादेवांना प्रसन्न होतात, म्हणतात की आता तुझ्या अहंकाराचा गर्वाचा नाश झालेला आहे आणि कोणतेही कार्य हे जनकल्याणाच्या उद्देशासाठी करायचं असते. तर त्याच्यासाठी आता तुला जे वर मागायचा तो वर तू माग, मी तुला देईन. तेव्हा विंध्याचल पर्वत म्हणतो की देवा आता मला काहीच नको, माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझ्या जवळ राहावे, जनकल्याणासाठीच तुम्ही तुमच्या ज्योतिर्मय स्वरूपात इथं स्थित राहावे. इथं माझ्या म्हणजे नर्मदा नदीच्या काठावर माझ्या पर्वताच्या तिथं म्हणजे तुम्ही माझ्या तिथं राहावं अशी माझी इच्छा आहे. तर तेव्हा महादेव त्यांना तथास्तु म्हणून तिथं ज्योतिर्मय स्वरूपात स्थापन होतात. म्हणजे त्याचं म्हणणं असते की माझं तुम्हाला नाव पण यावं तुमच्या याच्यामध्ये. तर तेव्हा ओम परमेश्वर, ओम आणि परमेश्वर अशा दोन याच्यामध्ये ते स्थापन म्हणतात. म्हणजे लिंग एकच पण ज्योती दोन असल्यामुळे तिथं दोन म्हणजे एक परमेश्वर, ज्याला की आता बहुतेक ममलेश्वर असं म्हणतात. तर एक ओंकारेश्वर आणि एक ममलेश्वर अशा दोन स्वरूपात देव स्थापन झाले आणि तिथं तेव्हा ओंकाराची स्थापना झाली. आणि नर्मदे नदीच्या काठावर ओंकारेश्वर भगवान हे स्थित झाले विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्यामुळे. अशी ही ओंकारेश्वर भगवंताची कथा आहे. ओंकारेश्वर भगवान की जय. ही होती चौथ्या ज्योतिर्लिंगाची कथा. अजून एक इथं असं ऐकण्यात आलेलं आहे की इथं जेव्हा पृथ्वीचं भ्रमण परमेश्वर रात्री करतात शंकर पार्वती, तर ते ओंकारेश्वरच्या तिथं म्हणजे विश्राम घेण्यासाठी थांबतात रात्री. म्हणजे भ्रमण करतात आणि तिथं रात्रभर थांबतात ओंकारेश्वर मंदिराच्या तिथं. तिथं आता म्हणे की तो सारीपाट असतो की हे चौसर जो असतो तो खेळण्यासाठी तिथं दररोज खेळतात म्हणे शंकर पार्वती. तर रात्री जेव्हा देवांचा रात्रीची आरती ते सगळं होतं आणि जेव्हा कुलूप लावून सगळे मंदिर बंद करण्यात येतं त्याच्या अगोदर ते चौसर व्यवस्थित मांडून ठेवलेला असतो म्हणे. आणि तो चौसर व्यवस्थित मांडून ठेवलेला असून जेव्हा सकाळी उघडण्यात येतात दारं तेव्हा तो विस्कटलेला दिसतो. असं दररोज घडतं. म्हणजेच याचा अर्थ की खरंच तिथं शंकर पार्वती रात्री विश्रामासाठी येतात आणि ते चौसर खेळतात. अशी ही ओंकारेश्वराची कहाणी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.